संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची पुन्हा एकदा मागणी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकार लाभार्थ्यांची पडताळणी करणार. पडताळणीसाठी सीडीबीटी आयकर रिटर्न डेटाचा वापर करणार. 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी समिती गठीत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. बदलापूरमध्ये चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात. भाजप आमदार किसन कथोरेंचं वक्तव्य. कथोरेंच्या आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ. प्रशांत पडोळे आणि संजय सावकारे यांच्यामध्ये बाचाबाची. विकास निधीवरून पडोळे आणि सावकारेंमध्ये झाला वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 भावंडांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू. शेततळ्यात मासे पकडताना घडली घटना, तर मृत तरुणांचा पाण्यामध्ये शोध सुरू. तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन रांगेत हाणामारी. सिक्युरिटी गार्डच्या मदतीने मिटला वाद. दर्शन रांगेच्या नियोजनामध्ये त्रुटी असल्याचा भाविकांचा आरोप. मुंबई आग्रा महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी. जखमींवर मालेगावातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. लोणावळ्यामध्ये 2 तरुणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. भोशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील घटना. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.